नमस्कार. मी आज हा व्हिडिओ जे सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ड्रग्सचं रॅकेट सध्या पसरलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात काही लोकांना अटक देखील केलेली आहे. त्याचे धागेदोरे मुंबईपर्यंत सापडलेले आहेत. या संदर्भात आपण काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस ड्रग्सचा शिरकाव धाराशिव जिल्ह्यामध्ये झाला होता, त्यावेळेस मी स्वतः सर्व धाराशिव शहरातील, जिल्ह्यातील सर्व युवकांना घेऊन, सर्व विद्यार्थ्यांना घेऊन हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा या ड्रग्सच्या विरोधात आम्ही काढलेला होता. आणि अजून एकदा त्या संदर्भात ड्रग्सच्या काही जे ड्रग्स पुरवणारे लोक आहेत त्या लोकांना पोलिसांनी पकडलेलं आहे. मला या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की हीच ती वेळ आहे. प्रशासन हात धुवून या लोकांच्या आज मागे लागलेला आहे आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यातून ह्या ड्रग्स सारख्या विषारी पदार्थाला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर मला वाटतं पोलिसांना मदत करण्याची आपण खरी गरज आहे. कारण की कुठल्याही युवकाच्या जर तोंडाला हे व्यसन लागलं तर त्यातून त्याला आपण बाहेर काढणं हे तर खूप अवघडच आहे. पण त्यासोबतच त्या घराचा सुद्धा नायनाट या व्यसनामध्ये होऊ शकतो आणि त्यासोबत गुन्हेगारी सुद्धा या जिल्ह्यामध्ये खूप वाढू शकते. त्यासाठी आपण सर्वांनी दक्षतेने आपल्या आसपास, आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात, आपल्या एरियामध्ये कुठेही जर कोण ड्रग्सचा व्यापार करत असेल किंवा ड्रग्स पुरवत असेल तर अशा लोकांना आपण पोलिसांच्या ताब्यात देणं गरजेचं आहे. अशा लोकांची जर आपल्याला माहिती असेल तर आपण ती कळवावी. आपलं नाव हे गुप्त राहील. आपण मला कळवावे किंवा आपल्या SP साहेबांना सुद्धा त्याची कल्पना दिली तरी सुद्धा चालेल किंवा आसपासच्या पोलीस स्टेशनला आपण नक्की कळवा. जर त्या संदर्भात आपल्याला काही अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.